मनोज जरांगे पुणे दौऱ्यावर आहेत। मराठा आरक्षणाच्या संदर्भात पुण्यात जनजागृती शांतता रॅलीचं आज आयोजन आहे। पुण्यातल्या सारसबाग इथून ही शांतता रॅली सुरू होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी पुण्यात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। 11 वाजता शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे। डेक्कन परिसरात जरांगे पाटलांची सभा होणार आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सांगता सभा होणार आहे आणि त्यासाठी डेक्कन परिसरात जोरदार तयारी करण्यात आली, ज्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। तर या संपूर्ण सभेचा आणि शांतता रॅलीच्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। आज पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची जनजागृती आणि शांतता रॅली ही होती आहे। खरं तर मी आता आहे खंडोजी बाबा चौकात, या ठिकाणी त्यांच्या सभेची सांगता होणार आहे आणि याची सुरुवात सारसबागपासून सुरुवात होणार आहे। खरं तर या सभेसाठी पुण्यामध्ये बरेच नियोजन करण्यात आलेलं आहे। अनेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था आहे ती वळवण्यात आली आहे। तर खंडोजी बाबा चौकातला हा जो परिसर तुम्ही पाहता, या ठिकाणी मोठी जय्यत तयारी करून मोठी सांगता सभा होणार आहे। जवळपास 20,000च्या आसपास या ठिकाणी मराठा बांधव येणार असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे। एवढंच नाही तर मुस्लिम बांधवांकडून पण या सभेला पाठिंबा देण्यात आलेला आहे। तर आपल्यासोबत आयोजक आहेत। आजचं काय नियोजन असणार आहे? सांगता सभा इथं होती आहे। खरं तर 7 ऑगस्टपासून मनोजदादा जरांगे पाटील यांची पश्चिम महाराष्ट्राची जी जनजागृती आणि शांतता रॅली होती, त्याची आज सांगता ही पुण्यातल्या रॅलीने होणार आहे। पुण्यातील सारसबागेपासून या रॅलीची सुरुवात होऊन बाजीराव रोड मार्गे, जेम रोड मार्गे डेक्कनच्या परिसरात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सांगता समारोप या ठिकाणी होणार आहे। त्यांना जरा भुरळ आल्यासारखे झाले, त्यामुळे कदाचित या रॅलीच्या उत्साहामध्ये आम्हाला थोडी त्यांच्या तब्येतीचीही काळजी वाटते। नक्कीच या ठिकाणी जरी त्यांच्या तब्येतीची काळजी असली तरी या ठिकाणी पुण्यामध्ये पूर्णपणे त्यांच्या सभेची तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडपूरसह निलेश खरमरे, जे मीडिया, पुणे।